नाश्त्यासाठी सर्वांच्याच आवडीचा असणारा असा पदार्थ म्हणजे पोहे. आज मी करते पोहे. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. छान आणि मऊसूद असे लागणारे पोहे आणि चवीचा बॅलन्स असणारे जर तुम्हाला खायचे असेल तर पहा ही रेसिपी. इथं मी 3 वाटी एवढे पोहे घेतलेले आहेत आणि ते चाळून भिजवून घ्यायचे. जेव्हा तुम्ही पोहे कराल त्याच्या आधी 10 मिनिट तरी तुम्ही हे पोहे भिजवून ठेवू शकता. जर तुम्ही पोहे भिजवून लगेचच ते करायला घेतले तर पोहे परतताना त्याचा भरपूर असा चुरा होतो आणि अगदी व्यवस्थित असा न होणारा असा पोहा तुमचा तयार होतो. आणि छान आणि अख्खे असे जर पोहे तुम्हाला जर परतायचे असतील तर यासाठी आपण 10 मिनिटं आधी पोहे हे भिजवून ठेवायचे आहेत. इथं कढईमध्ये मी 2 चमचे एवढे तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये शेंगदाणे आहेत. ते खमंग असे परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणा हा पोह्यामध्ये सर्वांनाच आवडतो, पण जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही स्किप ही करू शकता. शेंगदाणे हे जे आहेत आपण आधी खमंग असे परतून घेणार आहोत. जर तुम्ही पोह्यामध्ये जर हे शेंगदाणे जर घातले तर हे शेंगदाणे मऊसूद असे होतात. जर खमंग असा शेंगदाणा जर तुम्हाला खायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणा जो आहे तो तेलामध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि खमंग भाजल्यानंतर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कोणी कोणी पोह्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याच्या कुटाचाही वापर करतात, पण तुम्हाला हव्या त्या पद्धतीमध्ये तुम्ही पोहे बनवू शकता. तर शेंगदाणे आहेत ते खमंग असे भाजून झालेले आहेत आणि आता आपल्याला पोह्यासाठी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतले त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला 1 चमचा एवढा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं लालसर झालं की आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता जर तुम्ही खात असाल तर तुम्ही अजूनही कढीपत्ता घालू शकता. आणि इथं मी बारीक चिरलेली जी हिरवी मिरची आहे ती घालून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे. मिरची तळून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला लगेचच हा कांदा जो आहे तो थोडा झाकण ठेवून आपण याला थोडी वाफ आणून दिली म्हणजे कांदा जो आहे तो चांगला शिजला जातो आणि खाताना असा कच्चा लागत नाही. यासाठी आपण हा कांदा आहे तो भाजून झाल्यानंतर थोडासा आपण झाकून ठेवणार आहोत. पोहे करण्यासाठी थोडा मोठा कांदा असा मी चिरून घेतलेला आहे. हा असा चिरलेला कांदा जो आहे तो पोह्यामध्ये छान लागतो आणि थोड्या वेळासाठी झाकून आपण वाफ आणून द्यायची आहे आणि म्हणजे हा कांदा जो आहे तो खाताना कच्चा लागत नाही, व्यवस्थित असा भाजला जातो. आणि अगदी कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा एवढी हळद आणि यामध्येच घालायचं आहे 1 चमचा एवढं मीठ. मीठ तुम्ही कमी जास्त घालू शकता आणि हे सर्व आपल्याला परत एकदा परतवून घ्यायचं आहे आणि परतताना आपण हळद करपणार नाही याचीही आपण काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीनं मीठ आपण कांद्यावरच घालतो त्यावेळेस पोह्यामध्ये सर्व बाजूने आणि सर्व पोह्याला व्यवस्थित असं मीठ आणि हळद लागली जाते. आणि भिजवून ठेवलेले जे पोहे आहेत ते आपण मोकळे करून घेणार आहोत आणि नंतरच या कांद्यावर आपण ते पोहे घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपण हे पोहे परतून घेणार आहोत. पोहे परतताना अगदी अलवार असे पोहे परतावे लागतात. जर तुम्ही कसेही पोहे परतले तर ते मोडू शकतात आणि अगदी नाजूक असणारा हा पोहा जेव्हा आपण अलगद हाताने आपण असा परतवून घेतो त्यावेळेस व्यवस्थित असा अख्खा हा पोहा आपला तयार होतो. आणि पोहे परतून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचे आहेत आणि वाफ एक आल्यानंतर आपण ज्यामध्ये उरलेले घटक आहेत ते घालणार आहोत. पोहे, उपीट, शिरा हे जे नाश्त्याचे पदार्थ आहेत हे आपण वारंवार असे बनवले जातो, पण वेगवेगळ्या प्रकारानं आपण बनवलेले पोहे आहेत ते चवीलाही छान लागतात. इथं मी पोह्यावर पाण्याचा सपकारा देते आणि अर्धा लिंबू मी पिळून यामध्ये घालते. लिंबू पिळल्यामुळं या पोह्याला आंबट गोड अशी छान चव येते. आणि यामध्येच मी घातलेली आहे 1 चमचा एवढी साखर आणि आता हे पोहे जे आहेत ते आपण वाफ येण्यासाठी ठेवणार आहोत आणि साधारणपणे 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच आपण हे पोहे छान असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जे वरून घातलेली साखर आणि लिंबू आहे
हे व्यवस्थित पोह्याला सर्व बाजूने लागेल. आपले हे पोहे आहेत ते तयार झालेले आहेत. आता आपण हे डिशमध्ये सर्व करूयात. आणि पोहे मी तर डिशमध्ये घेतलेले आहेत आणि त्यावरच आपण घालणार आहोत तळून घेतलेले शेंगदाणे. आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपण वरून घातल्यामुळे शेंगदाणा हा खमंग असा राहतो. त्यावरच मी घालते फरसाणा. जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर त्याचाही तुम्ही वापर केला तरीही ती चवीला छान लागते. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि खिसलेलं ओलं खोबरं किंवा खिसलेलं सुकं खोबरं घालून तुम्ही या पोह्याचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांच्याच आवडीचे हे पोहे कसे झाले आहेत ते सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. पुन्हा भेटूया अशा छान चटकदार अशा रेसिपीसह.